नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते। आता उद्या 13 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवायची आहे। उद्या काय आहे, आपल्या नवोदयच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि उद्याच्या पेपरच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला आता मानसिक क्षमता चाचणी या विषयाची शेवटची प्रॅक्टिस आपण आज इथे बघणार आहोत की उद्याच्या पेपर मध्ये कसे कसे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात। हा गेस्ट पेपर आपण इथे काढलेला आहे। तर चला आपण याचा पहिला क्वेश्चन बघूया। आता तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी याची प्रॅक्टिस घेताना प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की खंड 1 मानसिक क्षमता चाचणी हा भाग पेपरला तुम्हाला येत असतो। मग यामध्ये भाग किती असतात? 10 भाग असतात। प्रत्येक भागावरती 4 प्रश्न, म्हणजे भाग 1 वर 4, 2 वर 4, 3 वर 4 असे एकूण 10 भागापैकी म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला एकूण इथे येणार आहे। आता हे 40 प्रश्न बघा, हे 40 प्रश्न 50 गुणासाठी तुम्हाला इथे दिलेले आहे। म्हणजे तुमचा जर एक जरी प्रश्न इथे चुकला तर 1.25 मार्क तुमचा इथे जाणार आहे। मग तुम्हाला इथे क्वेश्चन चुकू द्यायचा आहे का? नाही। त्यासाठी तुमची ही शेवटची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बघितल्यानंतर डेफिनेटली पुस्तक बाजूला ठेवायचे। आता रात्रीपासून काहीच बघायचं नाही। उद्या सकाळी फ्रेश माइंडने उठायचं आणि पेपरला जायचं। तर बघा, पहिला क्वेश्चन आपण बघूया। भाग 1 वरची सूचना काय दिलेली आहे या 4 प्रश्नासाठी? तर वाचा सूचना। प्रश्न क्रमांक 3 ते 4 मध्ये 1 ते 4 मध्ये आकृत्या A, B, C आणि D दिलेल्या आहेत। या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्याही बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्याच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ काळे करा। काळा बॉल पेन इथे तुमच्यासाठी गरजेचा आहे, कारण की तुम्ही उत्तर पत्रिकेवर असं आन्सर कसं टिक मार्क करणार आहे, काळ्या पेननी त्याला वर्तुळ करून घेणार आहे। चला मग आपण सूचना वाचली। 4 प्रश्न कशावर आधारित आहे आपले? तर बघा, पहिली आकृती दिलेली आहे। या आकृतीशी 3 आकृत्या समान आहेत, कोणत्या तरी बाबतीत समान आहे, पण एक आकृती काय आहे, विभिन्न आहे, वेगळी आहे, निराळी आहे। ती आकृती आपल्याला इथे शोधायची आहे। हे असेल या प्रश्नाचं उत्तर। मग पहिली आकृती आपल्याला कशी दिलेली आहे बघा। पहिली आकृती आपल्याला दिलेली आहे, आडवा बॉक्स दिलेला आहे, त्याच्या खालून वरून 2 लाईन सुद्धा आहे। बघा, आकृती 90 अंश फिरवल्यानंतर ही आकृती तिरपी झाली। याच्यामध्ये बघा, ऑप्शन A, B, C ह्या आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहे। म्हणजे या आकृतीच्या खाली आणि वर डंबेसला काय आहे, बंद आकृती केलेली आहे। पण D आकृती बघा, इथे बंद होती, पण ही इथे आपल्याला ओपन म्हणजे उघडी दाखवलेली आहे, म्हणून D क्रमांकाचं उत्तर याचं असेल। मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं? D। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न 2 मध्ये काय दिलेलं आहे, बाणाची दिशा बाहेरच्या बाजूस दिलेली आहे। मग A, B आणि D आकृतीचा बाण कसा दिसतो, बाहेरच्या बाजूस दिसतो। पण आकृती C चा आपल्याला काय दिसतो, बाण आतील भागात दिसतो, म्हणून आकृती C हे या प्रश्नाचं उत्तर असेल। काय असेल? उत्तर असेल। म्हणून या प्रश्नाचं 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? C। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3। आता एक वर्तुळ दिलेलं आहे, त्याच्या आतमध्ये बघा 3 वर्तुळ तुम्हाला समान दिलेले आहे। B, C आणि D ह्या कोणत्या तरी बाबतीत आपल्याला समान दिसतात। पण आकृती A मध्ये काय दिलेलं आहे, जी मधली रेषा आहे, मधली जी रेषा आहे, ह्या 2 दिलेल्या आहे आकृती A मध्ये। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक A।
आहे की नाही सोपं? प्रश्न क्रमांक घ्या, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे? ABC या आकृतीला काय दिलेलं आहे? चौरस दिलेला आहे आणि चौरसाच्या बाहेरील बाजूस सर्कल म्हणजे वर्तुळ, चौरस तसेच ट्रायंगल असे दिलेले आहेत. पण आकृती डी च्या बाबतीत असं काही घडलं का? हे तिन्ही काय दिलेलं आहे? चौरस. चौरसाच्या चारी कोपऱ्याला काहीतरी आकृती दर्शवलेली आहे. पण ऑप्शन क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी सर्कल दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. झाले 4 प्रश्न सोडून. भाग 1 आपला सोपा असतो, सहज सोडवला जातो, म्हणून याच्यात व्यर्थ टाइम घालायचा आहे का? नाही. तर चला मग भाग 2 बघूया. भाग 2 कसा असेल तुमच्या पेपर मध्ये? वाचा भाग 2 वरची सूचना. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशा 4 प्रकारच्या उत्तर आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत. उत्तर आकृतीपैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवा. मग काय आहे इथे? पहिली जी आकृती दिलेली आहे प्रश्न आकृती, याच्यामध्ये 2 दिलेले आहे, एक प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. आता या प्रश्न आकृती सारख्या 4 आकृत्या आपल्याला उत्तर आकृतीमध्ये दिलेल्या आहे, A, B, C आणि D. यामध्ये काय करायचं आहे? प्रश्न आकृती जशी तशी म्हणजे आपण जुळा भाव शोधतो. आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे समान, जुळा म्हणजे सेम टू सेम दिसणारी आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. तर शोधा मग. प्रश्न आकृती सारखी इथे कोणती आकृती दिसते आपल्याला? प्रश्न 5 मध्ये प्रश्न आकृती सारखी आपल्याला 1 नंबरची आकृती दिसते, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये कोणती आकृती तुम्हाला समान दिसते A, B, C आणि D पैकी? तर बघा प्रश्न आकृती सारखी प्रश्न 6चं उत्तर असेल तुमचं बी. बी ही आकृती आपल्याला सेम टू सेम दिसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 ची आकृती नीट बघा आणि तशीच सेम आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. मग बघा यामध्ये काय होतं? एखादा प्रश्न असा कन्फ्युज करणारा दिसतो. आता आपल्याला या समान आकृती सारखी सी आणि डी ह्या दोन्ही आकृत्या दिसतात, पण बघा डी मध्ये त्यांनी जास्तीची बाब दिलेली आहे. आपला पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण बघा आता तुम्ही म्हणसाल मॅडम सी आणि डी ह्या आकृत्या सेम आहेत, समान आहेत, आम्हाला तर काही फरक दिसत नाही. फरक आहे बघा. या साईडला आकृतीच्या असा कोपरा काढलेला आहे डिझायनर, म्हणून डी आकृती आपल्या प्रश्नाकृतीशी सेम आहे का? नाही आहे. तर मग या प्रश्नाचे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी. मग प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 3 वर्तुळ एकात एक दिलेले आहे. हे 3 वर्तुळ आपल्याला शोधायचे आहे. मग प्रश्नाकृतीसाठी उत्तर आकृती सेम आपली दिसते, पर्याय क्रमांक बी, म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. समजलं? चला भाग 2 ही आपला सोडून झालेला आहे. तब्बल 5 मिनिटांमध्ये आपण 2 भाग सोडवले. त्यानंतर बघा तिसरा भाग आहे वाचा यावरील सूचना. तुम्ही म्हणसाल मॅडम काय सूचना वाचायची? सूचना यासाठी वाचायची की हे 4 प्रश्न त्या सूचनावर अवलंबून आपल्याला सोडवायचे आहे म्हणून. तर चला मग वाचा तिसऱ्या याची सूचना, भाग 3 ची सूचना. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे. डाव्या साईडला प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचे एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या A, B, C आणि D अशा उत्तर आकृतीवर विचार करा आणि दिशा न बदलता आकृतीत आढळणारे अशा प्रश्नाच्या स्वरचनेत लुप्त भाग बरोबर असेल अशी आकृती शोधून काढा. मग काय दिलेलं आहे? प्रश्नाकृतीमध्ये 4 भाग दिलेले आकृतीला. भाग 1, 2, 3 आणि 4 असे 4 भाग दिलेले आहे. यामधला कोणता तरी भाग गायब असेल
तो मिसिंग भाग 1 पण असू शकतो, 2 पण, 3, 4 कोणताही भाग गायब असू शकतो आपल्या आकृतीचा. ते आपल्याला उत्तर आकृतीमध्ये दिशा न बदलता शोधायचं आहे. तर शोधा मग. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आकृतीचा चौथा भाग गायब आहे. मग बघा, लगेच पेन्सिल घ्यायची आणि इथे डायरेक्ट ड्रॉ करायचं. ओके, करा ड्रॉ. आपल्याला हा भाग शोधायचा आहे. मग हा भाग कुठे दिसतो? पर्याय क्रमांक बी मध्ये आपण ड्रॉ केलेला भाग दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे काय असेल? उत्तर. आता पेन्सिल काय करायची आहे? इथे तुम्ही प्रश्नपत्रिकेवर पेन्सिलचा उपयोग केला, भाग रेखाटून बघितला, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. पण लगेच तुम्ही काय चूक काय करताल? पेन्सिलनेच उत्तरपत्रिकेवर टिक मार्क करायची आहे का? मग या प्रश्नाचं उत्तर बी आहे. चला तर मग मी बी ला टिक मार्क करतो. नाही, पेन्सिल खाली ठेवायची, नंतर पेननी टिक मार्क करायचं. कळलं? चला, रफ काम करण्यासाठी तुम्ही पेन्सिल यूज केले तर चालेल, पण तुमची ड्रॉइंग चांगली असेल, तुम्हाला काही खडातोड न करता या आकृतीचा भाग बनवता येत असेल तर पेननी केला तरी चालेल. तर चला मग प्रश्न क्रमांक तुमचा 10. प्रश्न 10 मध्ये या आकृतीचा आपल्याला 1, 2, 3, 4 भाग दिलेले आहेत. चौथा भाग आपल्याला शोधायचा आहे. तर मग बघा, ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपण ड्रॉ करूया. बघा, केला. मग आता हा चौथा भाग आपल्याला कुठे शोधायचा आहे? उत्तर आकृतीमध्ये. चला शोधा. सापडते का बघूया तुम्हाला हा उत्तर आकृतीचा भाग. बघा, तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11चा 1, 2, 3, 4 चौथा भाग गायब आहे. मग करा, आकृतीचा चौथा भाग शोधायचा आहे. ओके, पहिल्या याच्यामध्ये 2 प्लस साइन, तिसऱ्या याच्यामध्ये 2 दिलेले आहे. तर मग आपल्याला या 2 नंबरच्या आकृतीमध्ये किती प्लसचे साइन पाहिजे? 3. 2, 3. एक मिनिट हा, कन्सिडर करा. उलटे कसे? 1, 2, 3, 4 हा चौथा वरचा भाग गायब आहे. मग बघा, याला चौथा भाग आपल्याला शोधायचा. मग इथे काय आहे? प्लसचे साइन 1 आहे, खालच्या याच्यामध्ये 2 आहेत, मग साईडच्या याच्यामध्ये किती आहे? 3 आहे. तर मग इथे चौथ्या आकृतीमध्ये प्लसचे साइन आपल्याला किती पाहिजे? 4. 1, 2, 3 आणि 4. बघा, शोधा ही आकृती. 4. बघा, आता तुम्ही म्हणसाल मॅडम ए मध्ये 4 प्लसचे साइन आहे, बी मध्ये आणि सी मध्ये पण आहे. मग याचं उत्तर कोणतं असेल? तर बघा, आपल्याला यासारखी हुबेहूब आकृती तयार करायची. मग इथे थोडीशी लाईन असेल कोपऱ्यामध्ये, तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. काही कन्फ्यूज व्हायचं नाही. डाव्या साईडची आकृती आपल्याला जशी दिली तसाच कॉलम राईट साईडचा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. 12ची आकृती शोधा. मग 1, 2, 3, 4. आता पहिल्या भागासारखा दुसरा भाग इथे आपल्याला दिलेला आहे, म्हणून तिसऱ्या भागासारखा चौथा भाग आपल्याला शोधायचा आहे. तर मग शोधा. तर चौथा भाग आपला कसा असेल? ओके, असा असेल. तर मग शोधा, हा चौथा भाग कुठे आहे आपला? बघा, शोधा चौथा भाग. तर चौथा भाग हा आपला असा असेल. मग हा पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसून येतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चला, 4च्या 4 आकृत्या आपण सोडवल्या, झाल्या सोडून. मग घ्या प्रश्न भाग क्रमांक 4. आता भाग क्रमांक 4 ची सूचना काय दिलेली आहे? वाचा. प्रश्न क्रमांक 13 ते 16. 13 ते 16 डाव्या बाजूस 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा सोडलेली आहे. इथे काय दिलेले आहे? 3 आकृत्या दिलेल्या आहेत, चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा सोडलेली आहे. प्रश्नाकृती विशिष्ट अनुक्रमाने आहेत.
उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधा जी मोकळ्या सोडलेल्या जागेत प्रश्नाकृतीची जागा घेईल आणि क्रमांक पूर्ण करेल. मग इथे काय दिलेलं आहे, उजव्या साईडला आपल्याला प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत 3. चौथी आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. मग उत्तर आकृतीमध्ये पर्याय क्रमांक A, B, C आणि D कोणती आकृती आपल्या प्रश्नाकृतीत बसेल हे आपल्याला शोधून टाकायचं आहे. तर सांगा मग. बघा लगेच इथे सुद्धा ड्रॉ करून बघायचं. पहिली आकृती आपली अशी दिलेली आहे, त्याला 2 पायऱ्या खाली जोडलेली. पहिली एक पायरी कन्सिडर करू आपण, मग 2 पायऱ्या, मग 3 पायऱ्या. 3 पायऱ्यावरती 3 डॉट दिलेले आहे. मग इथे किती येतील, 4 पायऱ्या आणि 4 डॉट येतील. 1 2 3 आणि ही 4 अशी असेल आपली प्रश्नाकृती. ओके. मग ही प्रश्नाकृती कुठे दिसते आपल्याला, पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मग बघा आता प्रश्न क्रमांक 14 यामध्ये एक बाण दिलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिलेले आहे, 2 बाण दिलेले आहे, पण त्याच्या बाणाची दिशा कशी आहे, विरुद्ध आहे. आणि तिसऱ्या मध्ये सुद्धा मग 3 बाण दिलेले आहे, त्याची सुद्धा 2 बाणाची दिशा एका दिशेला आहे, दुसऱ्या बाणाची दिशा म्हणजे मधातला 2 नंबरचा बाण आहे तो विरुद्ध आहे. मग इथे किती येतील, प्रश्नाकृतीमध्ये आपल्या चौथ्या आकृतीमध्ये 4 बाण येतील. मग हे बाण आपल्याला काय करायचे, एकमेकाच्या विरुद्ध दिशेला काढायचे आहे. चला तर मग आपण इथे काढून घेऊया. ओके. मग आपली उत्तर आकृती कशी असेल, मी ड्रॉ केली त्याप्रमाणे असेल. तर शोधा मग उत्तर आकृतीमध्ये कोणती आकृती आहे आपली, ही पर्याय क्रमांक डी मध्ये मी ड्रॉ केलेली जशीच्या तशी आपली उत्तर आकृती आहे. मग घ्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर, पर्याय क्रमांक डी. आहे की नाही सोपं, काहीच अवघड नाही. तुम्ही या मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता. 50 पैकी 50 तुम्हाला इथे भेटलेच पाहिजे. कळलं का, 50 पैकी 50 मार्क तुमचे इथे कुठेच जाणार नाही. गेला तर एखादा मार्क मॅथ मध्ये जाईल. भाषा विषयाचंही तसंच आहे. आपण काय करणार आहोत, अगोदर प्रश्न वाचायचे, नंतर उतारा वाचायचा, त्यानंतर उतार्यावरील प्रश्नाचे उत्तर द्यायचे. मग भाषाचे 25 मार्क प्लस मानसिक क्षमता चाचणीचे 50 मार्क, टोटल 75 मार्क तुमचे इथे कन्फर्म आहे. यामधला एकही मार्क तुमचा जाता कामा नये उद्याच्या पेपरमध्ये. घ्या प्रश्न क्रमांक 16 सॉरी प्रश्न क्रमांक 15. आता 15 मध्ये काय दिलेलं आहे, एक बांगडी दिलेली आहे, बांगडीच्या वरच्या बाजूला डॉट दिलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, 1 2 3 4 चौथी आकृती शोधायची आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बांगडीच्या खालच्या आणि वरच्या साईडला सुद्धा डॉट दिलेला आहे. मग तिसऱ्या आकृतीमध्ये 2 बांगड्या आणि 2 डॉट दिलेले आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये काय येईल, पहिला एक डॉट, परत एक बांगडी, परत एक डॉट, परत ही एक बांगडी, त्याच्या खाली सुद्धा एक डॉट. मग 3 डॉट 2 बांगड्या आपल्याला इथे चौथ्या आकृतीमध्ये असायला हव्यात. मग शोधा हे पर्याय क्रमांक किती मध्ये आपल्याला सापडतं, पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला ही उत्तर आकृती सापडते. म्हणून 15 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, चौरस दिलेले आहेत. किती मोजा, 2 3 4 चौरस मोजा, 1 2 3 4 4 चौरस आणि त्यामध्ये एक वर्तुळ दिलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं बघा, 1 2 3 चौरस म्हणजे पहिली संख्या कशी झाली, एकाने कमी झाली. चौरसाची संख्या एकाने कमी झाली आणि वर्तुळाची संख्या एकाने वाढली. चौरस कमी केला तेवढे वर्तुळ वाढतील. हे आपल्याला इथे काय समजलेलं आहे. मग बघा दुसऱ्या आकृतीमध्ये, पहिल्या आकृतीमध्ये 4 चौरस 1 वर्तुळ, दुसऱ्या आकृतीमध्ये 3 चौरस 2 वर्तुळ. ओके.
3 चौरस 2 वर्तुळ. मग तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे 2 चौरस 3 वर्तुळ. मग इथे काय असायला हवं चौथ्या आकृतीमध्ये इथला एक अजून तिसऱ्या मधला कमी करायचा 2 1 चौरस तसेच 4 वर्तुळ आपल्याला इथे चौथ्या आकृतीमध्ये बघायला मिळतील. मग शोधा हे पर्याय क्रमांक किती मध्ये दिलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल मॅडम 4 चौरस आणि 1 वर्तुळ पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा आहे आणि डी मध्ये सुद्धा आहे, पण कन्फ्युज व्हायचं आहे का नाही. इथे आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक उत्तर क्रमांक ए च्या आकृतीमध्ये चौरसाबरोबर एक त्याला जोडणारी लाईन सुद्धा दिलेली आहे, पण ही लाईन हवी आहे का आपल्याला नाही. मग उत्तर आकृती आपल्याला कशी अपेक्षित आहे मी ड्रॉ केली याप्रमाणे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून पर्याय क्रमांक डी 16 नंबरच्या प्रश्नाचं आपलं काय आहे उत्तर आहे. त्यानंतर भाग क्रमांक 5. आता 5 वरती काय दिलेलं आहे सूचना तुम्हाला वाचा. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्नाकृत्या 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्नाकृत्यामधील काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये तसंच नाते आहे. मग काय दिलेलं आहे 4 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्यामधली एक चौथी आकृती गायब आहे. मग इथे काय सांगितलं त्यांनी आपल्याला सूचनेमध्ये पहिलीचा दुसरीशी जो संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध आहे. मग पहिला जर दुसऱ्याचा भाऊ असेल तर तिसरी चौथीची काय असेल बहीण असेल, असं काहीतरी नातेसंबंध त्यांनी आपल्याला आकृती संबंधित दिलेला आहे. हा संबंध आपल्याला इथे शोधून तिसऱ्यापासून चौथी आकृती बनवायची आहे. तर चला मग शोधा. पर्याय क्रमांक ए बी सी डी मध्ये उत्तर आपलं त्यांनी लपून ठेवलेलं आहे. मग चौथी आकृती आपल्याला शोधायची आहे. मग शोधा. प्रश्न क्रमांक 17 मध्ये काय दिलेलं आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध दिलेला आहे शोधा. काय संबंध दिलेला आहे त्यांनी आपल्याला. आता पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी हा आहे की बाणाची दिशा जी संबंधित आकृती सोबत दिलेली आहे ती विरुद्ध दिशेने दिलेली आहे. बाणाची काय दिलेली आहे दिशा विरुद्ध दिशेने दिलेली आहे. मग चौथ्या आकृतीचं सुद्धा आपल्याला तिसऱ्या आकृती सोबत असा संबंध जोडायचा आहे. मग इथे काय दिलेली आहे बाणाची दिशा आपल्याला कोणत्या बाजूस न्यायची आहे विरुद्ध बाजूला न्यायची आहे. मग विरुद्ध बाजूला या बाणाची दिशा घेतल्याच्या नंतर तिसऱ्या आकृतीची आकृती कशी तयार होईल बघा. ओके या पद्धतीने आपली आकृती तयार होईल. मग ही आकृती आपल्याला कुठे सापडते पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक बी. मग प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध जोडा. काय दिलेला आहे आपल्याला संबंध. इथे प्रश्न आकृतीत विरुद्ध शिरोबिंदू लगतच्या आतील भागात दिलेले आहेत. काय केलेलं आहे शिरोबिंदू लगतच्या आतील भागात दिलेले आहेत. ते आपल्याला शिरोबिंदू एकमेकाच्या आतील भागात 2 कंस काढलेले आहेत. तर संबंधित प्रश्न आकृती उरलेले विरुद्ध 2 शिरोबिंदू एका नक्षीने जोडलेले आहेत. म्हणून काय करायचं आहे 2 शिरोबिंदू मधली रेष जे जाईल ते एकत्र जोडलेले आहेत. हा या आकृतीचा संबंध होतो. मग या आकृतीला सुद्धा आपल्याला काय करायचंय तसंच करायचं आहे. याच्या विरुद्ध दिशेला जायचं आहे. विरुद्ध दिशेला गेल्याच्या नंतर 2 शिरोबिंदू 1 मिनिट आपण जोडून बघूया नंतर याचं उत्तर काढूया.
ओके, मग हे शिरोबिंदू जोडल्याच्या नंतर आकृती आपली अशी तयार होईल। मग ही आकृती आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी। मग त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा। याचा पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध काय दिलेला आहे? गुणाकार आणि वर्तुळ काय आहे? आडव्या लाईन मध्ये कन्सिडर केलेले आहे, इथे दुसऱ्यामध्ये उभं कन्सिडर केलेलं आहे। तर मग इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? आपला चौरस मध्ये जे चिन्ह दिलेले आहे त्याला काय करायचं आहे? आडवं दिलेलं आहे तर उभं करायचं आहे। सोपं आहे, काही घाई भरायचं नाही, गोंधळून जायचं नाही। सोपा भाग दिलेला आहे, आडवं दिलेलं आहे तर काय करायचं आहे? आपल्याला इथे उभे कन्सिडर करायचे आहे। ओके, मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते का? तर दिसते। पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। आता तुम्ही म्हणसाल मॅडम ए आणि बी हे दोन्ही उत्तर आम्हाला सारखे दिसतात, मग यातला फरक काय? तर आकृती आपल्याला किती अंश फिरवायची आहे? 90 अंशामध्ये ही आकृती आपल्याला फिरवायची आहे। ही आकृती 90 अंश फिरल्यानंतर ही आकृती अशी उलट अँटी क्लॉकवाईज 90 अंश फिरल्यानंतर जशी होते तशी ही आकृती आपल्याला 90 अंश फिरवायची आहे। मग 90 अंशामध्ये फिरल्याच्या नंतर ही आकृती आपल्याला अशी उभी दिसते। उभी दिसल्याच्या नंतर मी ड्रॉ केल्याप्रमाणे आपल्याला आकृती दिसून येते, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, अशा आकृत्या आल्या तर 90-45 डिग्री त्या फिरून बघायच्या की ही आकृती 90 डिग्री किंवा 45 डिग्री फिरवली असता कशी तयार दिसेल आपल्याला। तर चला मग प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय दिलेलं आहे? तुम्हाला 2 बाण दिलेले आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचा संबंध काय आहे? ते बाण एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जातात। मग तसा तिसरीचा चौथीशी संबंध असेल, मग हे बाण डायरेक्टली विरुद्ध दिशेला आपण केल्याच्या नंतर कसे दिसतील? पहिली आकृती जशीच्या तशी दुसरीचे पान फिरून घेतले तर ही आकृती आपल्याला अशी दिसेल। मग ही अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? बघा, पर्याय क्रमांक सी मध्ये ही आकृती आपल्याला दिसते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। झाले 5 भाग सोडून, आहे की नाही सोपं? घ्या भाग क्रमांक 6। आता 6व्या भागावरती सूचना वाचून घ्या। 6व्या भागावरती सूचना वाचल्याच्या नंतर आपल्याला काय दिसतं बघा। ह्याच्यामध्ये 40 प्रश्न 50 गुणासाठी आणि वेळ दिलेला आहे तुम्हाला 60 मिनिटांमध्ये, म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला हे 40 प्रश्न सोडवायचे आहे। तर आपण किती तब्बल 20 मिनिटांमध्ये म्हणजे अर्धा पेपर आपला सोडून झालेला आहे। तर चला पटापट दुसरा भाग क्रमांक 6 वाचा यावरील सूचना। प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एक भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे। आकृतीचा एक भाग गायब आहे, तो आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे, आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या उत्तर आकृतीमध्ये ABCD मध्ये यामध्ये आहे। उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल। मग आपल्याला इथे काय करायचं आहे? सोपं, आकृती पूर्ण करायची आहे, एक भाग मिसिंग आहे, तो आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे। मग घ्या प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय आहे? मग जो प्रश्नाकृतीचा भाग गायब आहे तो आपल्याला ड्रॉ करायचा, जेणेकरून आपल्याला पटकन उत्तर सापडेल। मग हा चौरस आपला गायब आहे, मग ABCD मध्ये कुठे दिसतं मला हा चौरस? तर पर्याय क्रमांक बी मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 मधला खालची आकृती आपली गायब आहे,
मग खालचा भाग कोणता असेल की जो मी त्याच्यामध्ये जोडला तर माझी आकृती पूर्ण होईल. तर बघा, आकृती पहिले जोडून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला आकृती काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. बघा, हा भाग आकृतीचा गायब आहे, तो जर मी तिथे बसवला तर माझी आकृती काय होईल, पूर्ण होईल. तर मग शोधा, ही आकृती आपल्याला खालची मी ड्रॉ केलेली कुठे दिसते, पर्याय क्रमांक ए मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 प्रश्नाची आकृती शोधा. काय नाही, फार सोपं आहे. पेन उचलायचा आणि लगेच ड्रॉ करून बघायचं की ही आकृती मला कुठे सापडते. तर बघा, ही आकृती मला सापडते पर्याय क्रमांक किती मध्ये, ए आणि डी मध्ये. कन्फ्युजन आहे का तुम्हाला? बघा, ही आकृती मला शोधायची आहे. तर मग माझी ही आकृती कुठे दिसते तुम्हाला, अशी. ही आकृती पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. मग प्रश्न क्रमांक 24 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, बघा, हा भाग आपल्याला आकृतीचा शोधायचा आहे. करा ड्रॉ माझ्यासोबत. ओके, हा भाग आपल्याला शोधायचा आहे. मग हा भाग आपल्याला कुठे दिसतो, पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. समजलं? झाले किती भाग सोडून झाले आपले, 6 भाग. मग घ्या भाग क्रमांक 7, वाचा यावरील सूचना. सूचना न वाचताच मला कळालेलं आहे ही आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा आपल्याला इथे शोधायची आहे. तरी सुद्धा काय करायचं आहे, सूचना वाचल्यावरच प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. वाचा सूचना. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आरशातील प्रतिमा असणारी प्रश्नाकृती शोधून काढा. एक्स आणि वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा आणि या प्रश्नाचे उत्तर द्या. मग काय हे या प्रश्नाचे उत्तर, याच्याला आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आरशातील प्रतिमा शोधून काढायची आहे. एक्स आणि वाय हा काय करायचा आहे, आरसा कन्सिडर करायचा आहे आणि या प्रश्नाचं तुम्हाला काय द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. चला तर मग शोधा. प्रश्न क्रमांक 25 ही आरशातील प्रतिमा कशी होऊ शकते. याला आरशामध्ये या ईला, या माचीस बॉक्स वरच्या ईला आरशामध्ये जर बघितलं तर आपल्याला उलटा ई दिसेल. मग उलटा ई कसा दिसेल, मग ए या प्रश्नाचं उत्तर होईल का. बघा, आकृतीच्या समोरच्या भागाला डॉट दिलेले आहे म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर नाही होऊ शकत. बघा, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. ही हुबेहूब आपल्याला आरशातील प्रतिमा दिसते म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. मग त्यानंतर प्रश्नाकृती 26 मध्ये काय दिलेलं आहे, ए, व्ही आणि पी याला जर आपण आरशामध्ये बघितलं तर आपल्याला कसे दिसतील हे आकडे, उलट दिसतील. मग पहिले काय दिसेल आपल्याला, पी, नंतर हा व्ही आणि नंतर ए दिसेल. मग पी, व्ही, ए हे अक्षर कुठे आहेत, थांबा मी इकडे लिहिते. पी, व्ही, ए हे अक्षर पर्याय क्रमांक किती मध्ये आहेत, तर पर्याय क्रमांक पी, व्ही, ए. मग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 27 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रश्नाकृतीमध्ये ही आकृती आरशासमोर ठेवल्यानंतर आपल्याला उलटी कशी दिसेल, बाणाची दिशा इथे काय होईल, उलटी होईल. आकृती बाकीची जशीच्या तशी राहील. मग करा बाणाची दिशा उलटी. मग ही आकृती आपल्याला अशी उलटी दिसेल. बघा, बाणाची दिशा इकडे होती, इकडे गेली म्हणून पर्याय क्रमांक बी हे काय असेल, या प्रश्नाचं उत्तर असेल.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 ही आकृती जर आपण आरशामध्ये बघितली तर कशी दिसेल सांगा? कसे दिसेल? हा डॉट जाईल इकडे, ओके, वरचे जसेच्या तसे राहतील, सर्कल जसेच्या तसा, फक्त हा डॉट इकडे येईल, या उजव्या बाजूस येईल, म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा एकदम सोपं आहे. आकृतीच्या उलटी आकृती करून द्यायची आणि बिंदास प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं. आहे की नाही सोपं? मग घ्या भाग क्रमांक 8. वाचा यावरील सूचना. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एक कागदाच्या घड्या घालून कागद त्याला भोके पाडलेली आहेत आणि ABCD या 4 भाग आकृती उजवीकडे दिलेल्या आहेत. घडी उकलल्यानंतर कागद कसा दिसेल तसं उत्तर आकृती निवडा. मग काय दिलेलं आहे इथे? घडी घाला आणि घडी उकला, यावर आधारित आपल्याला हे प्रश्न दिलेले आहेत. मग एका कागदाला घडी घालून त्याला भोके पाडलेली आहे, होल केलेला आहे. ती घडी जर आपण उकलली तर आपल्याला आकृती कशी दिसेल हे आपल्याला उत्तर आकृतीमध्ये दाखवायचं आहे. तर मग प्रश्न क्रमांक किती? 29 मध्ये काय दिलेलं आहे? एक कागदाची घडी घातलेली आहे, त्या कागदाच्या घडीला साइडनं होल केलेला आहे. मग ही जर घडी आपण उकलली तर आपल्याला आकृती कशी दिसेल? तर बघा, ही घडी, कागदाची घडी आपण जर उकलून बघितली तर आपल्याला पर्याय क्रमांक ए सारखे दोन्ही कोपऱ्याला, एका कोपऱ्याला इथे होल केलेला आहे, म्हणून आपल्याला दोन्ही कोपऱ्याला त्याच्या होल दिसतील. मग बघा, दोन्ही कोपऱ्याला कोणत्या? अपोजिट कोपऱ्याला आपल्याला होल दिसतील, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 मध्ये काय दिलेलं आहे? कागदाची 4 पदरी घडी घालून त्यावर मधोमध ट्रायंगल काढलेला आहे. मग 4 पदरी घडी केल्याच्या नंतर एक ट्रायंगल काढला तर आकृतीच्या कागदाला उकलल्यानंतर कागदाच्या 4ही बाजूला ट्रायंगल म्हणजे त्रिकोणच आपल्याला दिसेल. मग कसा त्रिकोण दिसेल? आपण असा त्रिकोण कापला तर आपल्याला असंच त्रिकोण दिसेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. मग तुम्ही म्हणसाल मॅडम बी आणि सी सारखाच दिसतो. सारखा दिसतो, पण यामध्ये काय दिलेला आहे फरक? यामध्ये फरक असा दिलेला आहे, आपण जर त्रिकोण फाडला त्रिकोणचे 4ही टोक समान येतील, पण याचे बी चे अपोजिट आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. मग 31 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय असेल? बघा, कागदाचा तुकडा घेतला, त्याचे 4 भाग केले, 4ही भागाला आतल्या साइडनी फाडलं, आतल्या साइडनी फाडून टाकलं, तर मग त्याची डिझाईन कशी तयार होईल? आपल्याला 4ही बाजूनी समान होईल, म्हणून ही अशी डिझाईन तयार होईल, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्नाकृती 32 मध्ये सुद्धा 4 घड्या त्यांनी घातल्या. 4 घड्याला मधल्या साइडनी चौरस फाडलेला आहे, चौकोन फाडलेला आहे. मग 4ही साइडला याच्या काय होतील? आपल्याला चौकोन तयार होतील. तर कशा पद्धतीचे? मधातल्या साइडला चौकोन फाडले, म्हणून 4ही कोपऱ्याला मधातला भाग सोडून चौकोन तयार झाले, म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर असेल याचं? सी या पद्धतीची ही आकृती तयार होईल. तुम्हाला हा भाग अवघड वाटत असेल तर आपल्या विश्वभरारी या युट्यूब चॅनल वरती अवकाश कल्पना भाग 1, 2, 3, 4 म्हणजे कागदाचे तुकडे जोडा आणि तयार करा हा भाग दिलेला आहे. तो कन्फ्यूज होत असेल तर तिथे जाऊन क्लिअर करायचा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये भाग 9 मध्ये काय दिलेला आहे तुम्हाला?
डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे, ए आणि बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तर आकृत्या उजव्या बाजूस आहे. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी आकृती उत्तर आकृती निवडा आणि जुळणाऱ्या आकृतीला वर्तुळ करा. आता हा भाग कशावरती दिलेला? अवकाश कल्पना. म्हणजे एक डोक्यामध्ये कल्पना आणायची की हे तुकडे मी असे केले, मग ते जोडल्याच्या नंतर कशी आकृती तयार होईल. मागील भागात आपण सगळं काही बघितलेलं आहे. आता उद्या पेपर आहे. हे 2 भाग खूप अवघड आहे, डिफिकल्ट आहे. मागचा बघितलेला कोणता? घडी घाला आणि उपला. तसेच नंतरचा अवकाश कल्पना. हे 2 भाग थोडेसे डेंजर आहे, पण घाबरून जायचं काम नाही. बरोबर आपल्या माइंड मध्ये सेट झालेलं आहे कसं करायचं कसं नाही. मागच्या भागामध्ये आपण सगळं बघितलेलं आहे, म्हणून तुम्हाला हा भाग सोपाच जाणार आहे. मग घ्या आकृती क्रमांक प्रश्न क्रमांक 33 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 1 2 3 अशा आकृती दिलेल्या आहे. जितक्या आकृती दिल्या तितक्या भागाला कन्सिडर करायचं. भाग 1 2 3. मग ह्या 3 आकृत्या एकमेकाला जोडल्याच्या नंतर कशी आकृती तयार होते? जोडा. भाग 1 सरळ करा, जोडा त्याला. हा भाग 1 जोडूया आपण. हा ही पहिली आकृती. मग घ्या भाग दुसरा जोडा. याला थोडस फिरवल्याच्या नंतर 90 अंश हा भाग असा तयार होईल. याला हा भाग दुसरा. मग भाग 1 2 3 तयार केल्याच्या नंतर आपल्याला अशी आकृती मिळते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 मध्ये किती भाग दिलेले आहे आपल्याला? भाग 1 2 3 4 5 भाग दिलेले आहे. या 5 भागाला एकमेकाशी काय करायचं आहे? जोडायचं आहे. मग पूर्ण ट्रायंगल दिलेला आहे, म्हणून हे बघा, हा भाग 1, ही आकृती, ही भाग 2, हा तिसरा ट्रायंगल आपला, हा भाग 3, एक 2 ही 3, हा चौथा भाग आणि हा 5वा भाग. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर 35 नंबरची आकृती आपली. यामध्ये 4 भाग दिलेले आहे. भाग 1 2 3 आणि 4 हे 4 भाग दिलेले आहे. 4 भाग जर एकमेकाला जोडले, हा ट्रायंगल भाग 2 ला जोडा. हे 1 2 जोडला. हा ट्रायंगल भाग 3 चा 4 ला जोडा. मग हे असे एकमेकाला जोडल्याच्या नंतर आपल्याला आकृती क्रमांक बी दिसते. पर्याय क्रमांक बी दिसतो. मग ही आकृती आपली अशा पद्धतीने तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. काय नाही, आकृतीत जेवढे भाग दिलेले तेवढे कन्सिडर करायचे आणि एकमेकाला पटापट जोडून बघायचे आणि लगेच प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं. त्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 36 मध्ये किती भाग दिलेले आहे? भाग 1 2 3 4. मग जोडा हे 4 भाग एकमेकांना. जोडा. पहिला भाग, मग हा बॉक्सचा दुसरा भाग, हा तिसरा आणि हा चौथा. एकमेकाला हे 4 भाग जोडल्यानंतर आपल्याला ही आकृती अशी दिसते. ओके. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. घ्या सगळ्यात शेवटचा भाग क्रमांक 10 झाले आपले. 40 प्रश्न सोडून सोडवा. हा चौथा भाग, 10वा भाग. 37 ते 40 डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ABCD अशा 4 उत्तराकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली आहे. अशी उत्तराकृती निवडा. मग काय दिलेलं आहे? भाग प्रश्नाकृतीच्या एका बाजूला डाव्या बाजूला आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला उत्तराकृत्या दिलेल्या आहेत.
मग यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रश्न आकृतीच्या इथे आपल्याला उत्तर आकृतीमध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर शोधा मग 37 नंबरची आकृती कुठे लपलेली आहे. इथे तर नसू शकते, ए मध्ये, बी मध्ये, सी आणि डी मध्ये. डी मध्ये थोडी आकृती मोठी दिसते म्हणून इथे ट्राय करून बघूया. करा ड्रॉ. ओके, ही आपली प्रश्नाकृती झाली. ती पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला सापडली म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न घ्या. ही आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. मग अर्धा सर्कल पहिले निवडायचा आहे. निवडा अर्धा सर्कल. ए मध्ये ट्राय करून बघूया आपण. ओके, ही सापडली आपली प्रश्न आकृती उत्तर आकृतीमध्ये म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. घ्या प्रश्न क्रमांक 39 एल ही आकृती आपल्याला इथे उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. इथे सापडेल का, नाही, म्हणून ए हे या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. बी मध्ये शोधा. चला, बी मध्ये आपल्याला आपली लपलेली आकृती सापडते म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 मधली प्रश्न आकृती शोधा. ए मध्ये शोधून बघूया. ओके, ही आपल्याला प्रश्न आकृती ए मध्ये सापडली म्हणून बाकी तीनचा विचार करायचा आहे का, नाही. मग शोधा. घ्या या प्रश्नाचं 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक ए. झाले 10च्या 10 भाग सोडून 40 प्रश्न, 50 पैकी 50 मार्क मला तर मिळालेले आहे. पण तुम्हाला उद्याच्या पेपर मध्ये किती मिळतात हे आपण बघूया. मी आशा करते की तुम्हालाही 50 पैकी 50 मार्क इथे मिळो आणि 40 पैकी 40 प्रश्न तुमचे सोपे जाओ. हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे की उद्याचा पेपर सोप्यात सोपा उतरावा आणि 50 पैकी 50 गुण तुम्हाला इथे मिळावे. बघा आता 40 प्रश्न, 50 गुणाचे 10च्या 10 भाग, मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे आपण इथे सोडवलेले आहे. मी तरी तुम्हाला समजावून सांगितलं, तुमच्या सोबत वायफळ किती बडबड केली, तरी सुद्धा मी हे सर्व क्वेश्चन फक्त आणि फक्त 50 मिनिटांमध्ये सोडवलेले आहेत. तुम्हाला इथे कालावधी किती दिला, 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचे आहे. तर मग आहे की नाही, वाचला ना वेळ आपला 10 मिनिटाचा, हे 10 मिनिटं आपल्याला गणितासाठी सुद्धा वापरता येतात. मी तरी 40 मिनिटांमध्ये सोडवला. मी आशा करते अर्ध्याच टाइमामध्ये 30 मिनिटांमध्ये तुमचे 40 क्वेश्चन सोडून झालेच पाहिजेत, कारण की एवढी प्रॅक्टिस तुमची असेलच. आणि उद्याच्या पेपरसाठी चला, बेस्ट ऑफ लक. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.